विदर्भातील 4 महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला महानगरपालिका निवडणूक ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत, अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिली आहे। अकोल्यामध्ये मनसेच्या आढावा बैठकीनंतर ते एबीपी माझाशी बोलत होते। दरम्यान राजू उंबरकर हे अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी अकोला जिल्हा दौऱ्यावरती आले होते। मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीला ते प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी काही नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्यात। एक तर आपण पाहिलं असेल की विदर्भामध्ये 4 महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व गाजवलेलं आहे। तुमच्या अकोल्यामध्ये जर घेतलं तर अकोल्यामध्ये सुद्धा 2 नगरसेवक होऊन गेले, अमरावतीत सुद्धा नगरसेवक होऊन गेलेले आहेत, नागपूरला सुद्धा नगरसेवक होते, आमच्या चंद्रपूरला सुद्धा नगरसेवक होते आणि एक चांगलं प्राबल्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या विदर्भामध्ये आहे। आता सोबतच आता निवडणुका लागलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आमची संपूर्ण तयारी आहे आणि आम्हाला आशा आहे की यावेळेस संख्या आमची चांगली राहील विदर्भामध्ये प्रत्येक महानगरपालिकेला, असा मला विश्वास आहे। ठाण्यात श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। काँग्रेसच्या मतांच्या आधारावरच ठाकरेंची शिवसेना निवडून येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। आतापर्यंत आमदारकी असो किंवा खासदारकी ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली मतं ही प्रामुख्यानं काँग्रेसकडून ट्रान्सफर झालेली मतं होती, मात्र या आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नव्हता हे आता काँग्रेसच्या लक्षात आलंय, असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। आपल्याच मतांमुळे इतर पक्षांच्या जागा निवडून येत असल्यानं काँग्रेसनं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय। काँग्रेसच्या मतांवरती युबीटी आतापर्यंत निवडून आली। आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल, जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं, पण काँग्रेसचा त्यांना फायदाच काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता। आज काँग्रेसने ते हेरून घेतलं, जाणून घेतलं की आता बाबा आमच्यामुळे हे लोक निवडून येतात। आज काँग्रेस जे आहे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे, त्यांना शुभेच्छा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिंदेंची शिवसेना आणि भाजप युती संदर्भातली दुसरी बैठक पार पडणार आहे। या बैठकीचं नेतृत्व मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट करतील। गुरुवारी झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपनं शिवसेनेला 50-50 जागा वाटपाचा प्रस्ताव दिला होता, मात्र पहिल्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। अशातच आज त्यांना निमंत्रण दिलं जाईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान दुपारी 3 वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल इथे बैठक पार पडणार असून बैठकीत जागा वाटपाचं स्वरूप आणि युतीची अंतिम रूपरेषा यावर चर्चा होणार आहे। शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांच्यावरती पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात लोकसभा प्रमुखपदी मुर्जी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आगामी पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मुर्जी पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक तयारीला वेग येणार असल्याचं मानलं जात आहे। ठाण्यात काँग्रेसकडून वसंतराव नाईक सभागृहामध्ये 150 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही याचे अधिकार श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना दिलेत। दरम्यान ठाण्यात आघाडीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे, असं सुतोवाच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलंय। येत्या काही दिवसात आघाडीचं स्वरूप स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलंय। स्पष्टपणे आमचा जो निर्णय झालेला आहे तो असा आहे की स्थानिक स्तरावरच्या नेत्यांनी कोणासोबत लढायचं हा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यायचा आहे। इंडिया आघाडीचा तो पाठिंबा, त्यामुळे या सगळ्या बोलणी ज्या आहे त्या आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि लवकरच आपल्याला 3-4 दिवसामध्ये आघाडीचं स्वरूप जे आहे ते लक्षात आलेलं दिसेल। नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंवर आज एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय देतील आणि त्यानंतरच पुढची कारवाई होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे। कोकाटेंवर उपचार करत असलेल्या 2 डॉक्टरांचा जबाबही पोलिसांनी नोंदवलाय। रुग्णालय प्रशासनाचा अहवाल, कोकाटेंबाबतचा वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांचा जबाब आज कोर्टात सादर केला जाण्याची शक्यता आहे। कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास लक्षात घेता त्यांना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली। कोकाटेंवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे आता तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलतीनंतर पोलीस पुढची पावलं उचलणार आहेत। दरम्यान नाशिकमधील सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे।
माजी मंत्री आणि आमदार माणिकराव कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शासकीय सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या शिक्षेवर स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंनी याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणावरती न्यायमूर्ती RN लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद गेलं असून आमदारकी देखील धोक्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार कायम आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. खोट्या सह्या घेऊन जमिनीबाबतची पत्र तयार केल्याचा दावा पार्थ पवारांनी केला. सगळी कागदपत्र बनावट असून त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं पार्थ पवार म्हणाले आणि याबाबत त्यांनी जबाबदार असणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.